आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। पाकिस्तान आशिया कप मधील आजचा सामना खेळणार नाहीये। पाकिस्तानमधील जिओ न्यूजने तसा दावा केलाय। पाकिस्तानचा आज यूएई सोबत सामना आहे, मात्र पाकिस्तान यूएई सोबत सामना खेळणार नसल्याची माहिती समोर येते। आशिया कप मधील हा सामना पाकिस्तान खेळणार नसल्याची माहिती आहे। तर याआधी भारतासोबत सामना झाला होता, पाकिस्तानची टीम हरलेली होती आणि आता पुढचा जो सामना आहे तो यूएई सोबतचा, मात्र पाकिस्तानने बॅक ऑफ केल्याची माहिती समोर येते। आणि या विषयातील माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रीती सोमवारा या आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रीतीजी, काय सांगाल, कशामुळे पाकिस्तान खेळणार नाहीये या मॅच मध्ये? ते पाकिस्तानची टीमची एक डिमांड होती, जे रेफरी होते पायक्रॉफ्ट त्यांना हटवण्याची मागणी त्यांनी केली होती, पण ती माग जे आयसीसीने फेटाळली होती। त्याच्यानंतर जे आहे पाकिस्तानी टीमनी आता असा निर्णय घेतलेला आहे की ते आजची जे मॅच आहे यूएई सोबत ते आज खेळणार नाही आहे। आजची मॅच पाकिस्तान नाही खेळणार, त्या म्हणजे ते आज जे आहे ते बाहेर होणार, एशिया कपमधून पाकिस्तानची टीम बाहेर होणार। आता जी माहिती आपल्याला मिळत आहे दुबईमधून, त्यामध्ये अशी माहिती आहे की आयसीसी मीटिंग जे आहे ते दुबईमध्ये सुरू आहे आणि आयसीसी जे आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे पाकिस्तानी टीमला की आजची मॅच खेळायला, पण ते लोक तयार नाही आहे। दुसरीकडे जे आपल्याकडे जे माहिती मिळत आहे, जे पाकिस्तानचे जे न्यूज चॅनल आहे त्यांच्याकडून अशी माहिती मिळत आहे की पाकिस्तानची टीमने सांगितलं आहे की जोपर्यंत रेफरीला हटवणार नाही तोपर्यंत ते आजची मॅच खेळणार नाही आहे। आणि आतापर्यंत पाकिस्तानची जी टीम आहे ते हॉटेलमध्येच आहे, ते लोक क्रिकेट स्टेडियमसाठी निघालेले नाही आहे, म्हणजे आजची मॅच जी आहे ते पाकिस्तान खेळणार नाही। बरोबर आहे प्रीतीजी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात गावाकडच्या 50 बातम्यांचा वेगवान आढावा। आता मुंबई नाही तर दिल्लीला जाणार अशी घोषणा मनोज सरांग यांनी केली आहे। पूर्ण भारतातील मराठा दिल्लीमध्ये एकत्र येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। 3 दिवस हरियाणा, पंजाब, गुजरात, बिहार आणि कर्नाटकसह सर्व राज्यातून मराठा एकत्र येणार असल्याची माहिती त्यांनी दिली। वर्ध्यामध्ये शेतकरी न्याय हक्क परिषदेचं आयोजन करण्यात आलं। शेतकरी नेते राकेश टिकेतसह विविध शेतकरी नेत्यांनी परिषदेमध्ये भाग घेतला। दिल्लीमध्ये संयुक्त किसान मोर्चा राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठं आंदोलन उभं करणार आहे। लातूरमध्ये मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पालकमंत्री शिवेंद्र सिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। दरम्यान हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्राचंही वाटप करण्यात आलं। गोंदिया जिल्ह्यामध्ये महिला आयोग आपल्या दारी उपक्रम राबवला जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन तक्रारीचं निवारण केलं जाणार आहे। महिलांचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी महिला आयोगानं पुढाकार घेतल्याचं रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय। चंद्रपूरच्या मोरवा गावातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेला सुरुवात करण्यात आली। जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांच्या उपस्थितीमध्ये हा शुभारंभ करण्यात आला। दरम्यान गावचा विकास करण्याचा संकल्प घेण्याचं त्यांनी नागरिकांना आवाहन केलं। चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा वसंतराव दादा पाटील स्मृती पुरस्कारानं सन्मान करण्यात आला। चोपडा बाजार समिती नाशिक विभागामध्ये दुसऱ्या तर जळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे। जालन्यामध्ये कालिका स्टीलकडून क्रिएट 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। आर्किटेक्चर आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा राबवण्यात आल्या। तर 3 विजेत्या टीमला प्रत्येकी 1 लाखाचं बक्षीस देण्यात आलं। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं शेतकरी आणि खातेदारांसाठी अनोखी शेतकरी कल्याण निधी योजना जाहीर केली आहे। या योजनेतून विविध आजारांवर उपचारासाठी कमाल 40,000 रुपयांची मदत दिली जाणार आहे। 11 ऑक्टोबर पासून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावानं ही योजना सुरू होणार आहे। वर्ध्यामध्ये संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांची शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यात आली आहे। तर यावेळी त्यांनी कुटुंबाचं सांत्वन केलं। 5 एकर शेती असणारे शेतकरी शरद राऊत यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती। हिंजवडी आयटी पार्क परिसरातील रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे। यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। तातडीनं रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। चौकशीसाठी आल्या अधिकाऱ्यांच्या धमकीनं घाबरून हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे। अधिकाऱ्यांसोबतच्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली जाते। बुलढाण्याच्या टिटवीमधील धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। धरण भरल्यानं धबधबा कोसळायला सुरुवात झाली आहे। दरम्यान पर्यटकांनी धबधबा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली।
नागपूरमध्ये पंतप्रधान मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून भव्य उत्सवाचं आयोजन करण्यात आलं. शहरभर तब्बल 111 ठिकाणी विविध कार्यक्रम झाले, तर टेकडी रोडवरील श्री राधेकृष्ण मंदिरात खास होम हवन, पूजा अर्चना करून पंतप्रधानांच्या दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करण्यात आली. ऑपरेशन सिंदूरमध्ये शौर्य गाजवणारे श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडीचे भूमिपुत्र विंग कमांडर देवेंद्र अवताडे यांचा श्रीरामपूर शहरात भव्य नागरी सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर शहरामध्ये जवानाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत मिळणाऱ्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निधी वाटप करण्यात आलं. 1,50,000चा निधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना देण्यात आला. मालेगाव शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटलेली आहे, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलंय. पाईपलाईन फुटल्यानं रस्त्याला अक्षरशः नदीचं स्वरूप प्राप्त झालं. पाईपलाईन दुरुस्तीला वेळ लागणार असल्यानं नागरिकांचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. मनमाडमध्ये मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली, यामुळे काही भागामध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान शेतकरी चिंतेत सापडलाय. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. कापणीला आलेलं सोयाबीन, कापूस, मका आणि कांदा पिकाचं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आला. त्यामुळे जिल्ह्यातील 47,266 हेक्टर पिकांचं नुकसान झालं. उजनी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सीना आणि भीमा या दोन्ही नद्यांना पूर आला. यानंतर घेऊयात एक छोटासा ब्रेक.